हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 6th लेसन ट्रिग्नॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 6.1 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा, आपल्याला क्वेश्चन 6 काय दिला आहे, प्रूव्ह दॅट, म्हणजेच आपल्याला राईट हँड साईड इज इक्वल्स टू लेफ्ट हँड साईड हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता एक्झाम्पल 1 पहा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा. आता या एक्झाम्पलमध्ये, हे एक्झाम्पल इथे मी लिहून घेतलेलं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये ही जी साईड आहे ही काय आहे, LHS म्हणजेच लेफ्ट हँड साईड, आणि इक्वलच्या या बाजूची जी साईड आहे ही काय आहे, RHS म्हणजेच राईट हँड साईड. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, LHS इज इक्वल्स टू RHS. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड या दोन्ही साईड्स इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण LHS लिहून घेऊ. LHS काय आहे पहा, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा. आता इथे कॉस थीटाला डिनॉमिनेटर काही नाही, म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. आता आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. साइन स्क्वेअर थीटा इंटू 1 काय येईल, साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस थीटा इंटू कॉस थीटा काय येईल, कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा इंटू 1 काय येईल, कॉस थीटा. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. ही प्रॉपर्टी आपण इथे काय करू, यूज करू. म्हणजेच इथे काय येईल पहा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1, म्हणजे इथे काय येईल 1 अपॉन कॉस थीटा. रिझन लिहू आपण इथे. इथे 1 का लिहिलं आपण, कारण आपली प्रॉपर्टी काय आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय येईल, सेक थीटा. आपल्याला माहिती आहे सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा, म्हणजेच येथे काय येईल 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच सेक थीटा. रिझन लिहू आपण येथे, 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा. हीच काय आपली RHS आहे, राईट हँड साईड. म्हणजेच येथे काय लिहू आपण, RHS. ही काय मिळालं आपल्याला, राईट हँड साईड मिळाली. देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. देअरफॉर म्हणजेच काय लिहू आपण, साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा. साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा. हे काय झालेलं आहे, आपलं प्रूव्ह झालेलं आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल पहा, कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. प्रथम आपण LHS लिहून घेऊ. LHS इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. म्हणजेच आता आपण इथे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाच्या जागी सेक स्क्वेअर थीटा लिहू शकतो. पहा, म्हणजे काय येईल, कॉस स्क्वेअर थीटा इंटू सेक स्क्वेअर थीटा. रिझन लिहू आपण येथे. काय येईल पहा, रिझन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण काय केलं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाच्या जागी सेक स्क्वेअर थीटा लिहिलं. इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर थीटा इंटू, आता सेक थीटा म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. म्हणजेच आपण सेक थीटाच्या जागी, सेक स्क्वेअर थीटाच्या जागी काय लिहू शकतो, 1 अपॉन, आता इथे सेक स्क्वेअर थीटा आहे त्यामुळे इथे काय येईल 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. सेक थीटा म्हणजेच काय, रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा. मग आता इथे सेक स्क्वेअर थीटा आहे म्हणून आपण काय लिहिलं, 1 अपॉन कॉस थीटाच्या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा लिहिलं. रिझन लिहू आपण, सेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थीटा. आता इथे कॉस स्क्वेअर थीटा काय होईल, कॅन्सल होईल. म्हणजेच आपल्याला आन्सर काय मिळेल, 1. आणि RHS काय आपलं 1, म्हणजेच आपल्याला आपण काय लिहू शकतो इथे, RHS.
Therefore LHS is equals to RHS. Therefore cos square theta ब्रॅकेट मध्ये 1 प्लस tan square theta is equals to 1. cos square theta ब्रॅकेट मध्ये 1 प्लस tan square theta is equals to 1. हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवू शकतो पहा. LHS लिहून घेऊ आपण. LHS is equals to cos square theta ब्रॅकेट मध्ये 1 प्लस tan square theta. cos square theta ब्रॅकेट मध्ये 1 प्लस, आता tan theta म्हणजेच काय, sin theta upon cos theta. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, tan theta is equals to sin theta upon cos theta. मग आता इथे tan square theta आहे, म्हणजे आपण इथे काय लिहू, sin square theta upon cos square theta. रिझन लिहू आपण. tan theta is equals to sin theta upon cos theta. आता इथे tan चा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण इथे sin थीटाचा स्क्वेअर आणि cos थीटाचा स्क्वेअर लिहिलं. sin स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू, आता या cos स्क्वेअर थीटानं काय करायचं, आपण या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. cos स्क्वेअर थीटा इंटू 1 काय येईल, cos स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इंटू, आता या cos स्क्वेअर थीटानं आपण या टर्मला मल्टिप्लाय करू. cos स्क्वेअर थीटा इंटू sin स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा. आता इथे cos स्क्वेअर थीटा कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल पहा, cos स्क्वेअर थीटा प्लस इथे काय sin स्क्वेअर थीटा. आणि आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 किंवा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 असं पण आपण म्हणू शकतो. रिझन देऊ आपण. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. आता हेच आपण cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा लिहिलं तरी पण आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे इथे काय येईल, cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू RHS. Therefore LHS is equals to RHS. Therefore cos स्क्वेअर थीटा ब्रॅकेट मध्ये 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. हे काय झालेलं आहे, प्रूव्ह झालेलं आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड एक्झाम्पल पहा. अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा मायनस टॅन थीटा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रथम आपण LHS लिहून घेऊ. LHS इज इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी काय करायचं, आपण हा जो डिनॉमिनेटर आहे या डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेट पेअरनं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. आता 1 प्लस साइन थीटाची कॉन्जुगेट पेअर काय येईल, 1 मायनस साइन थीटा. आणि जर या ठिकाणी 1 मायनस साइन थीटा असेल तर त्याची कॉन्जुगेट पेअर काय येईल, 1 प्लस साइन थीटा. म्हणजे आपण काय करायचं आहे, ते साइन चेंज करायचं आहे. आता 1 प्लस साइन थीटाची कॉन्जुगेट पेअर काय येईल, 1 मायनस साइन थीटा. त्यानं काय करायचं, आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. पहा 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. याची कॉन्जुगेट पेअर काय येईल, 1 मायनस साइन थीटा. 1 मायनस साइन थीटानं आपण न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय केलं. इज इक्वल्स टू अंडर रूट, आता 1 मायनस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा काय येईल, 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर अपॉन, आता इथे काय पहा 1 प्लस साइन थीटा अँड 1 मायनस साइन थीटा.
म्हणजे जर a प्लस बी a मायनस बी असेल तर आपण कसं लिहितो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. त्याचप्रमाणे आपण येथे काय करायचं, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर लिहायचं. आता फर्स्ट टर्म काय आहे 1, म्हणजेच काय येईल 1चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म काय आहे साइन थीटा, साइन थीटाचा स्क्वेअर काय येईल साइन स्क्वेअर थीटा. ते रिझन लिहू आपण a प्लस बी a मायनस बी असेल तर आपण कसं लिहितो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर अपॉन 1चा स्क्वेअर काय येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आता या 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो पहा, आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. काय प्रॉपर्टी, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. मग हे साइन स्क्वेअर थीटा आपण या साईडला घेतलं तर आपल्याला काय मिळेल पहा, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग आता इथे काय आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा, म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजेच येथे काय येईल कॉस स्क्वेअर थीटा अंडर रूट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर अपॉन याच्या ठिकाणी काय लिहायचं कॉस स्क्वेअर थीटा. आता हेच आपण कसं लिहू शकतो पहा, अंडर रूट 1 मायनस साइन थीटा ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर अपॉन अंडर रूट कॉस स्क्वेअर थीटा. आता इथे काय होईल पहा, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, इथे पण स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल होईल, म्हणजेच काय येईल पहा 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता हेच आपण कसं लिहू पहा, 1 अपॉन कॉस थीटा मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून लिहिला इज इक्वल्स टू, आता 1 अपॉन कॉस थीटाच्या ठिकाणी काय येईल सेक थीटा, कारण सेक थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉस थीटा, मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय येईल टॅन थीटा इज इक्वल्स टू RHS. आता इथे आपण रिझन लिहू 1 अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू सेक थीटा अँड साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल्स टू टॅन थीटा. आणि आपले RHS काय आहे पास, RHS काय आहे सेक थीटा मायनस टॅन थीटा, म्हणून काय लिहिलं आपण RHS. देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. Therefore 1 minus sin theta upon 1 plus sin theta is equals to sec theta minus tan theta. म्हणजेच आपलं LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह झालेलं आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.